महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी त्यांना प्रथमतः अभिवादन करतो. टॅलेंट ट्रीचे आमचे मित्र शाक्य सर, अक्षय मुनेश्वर, आमचे मित्र युवराज सुतार सर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आजचा जो विषय आहे आपला चर्चेचा तो आहे भविष्यवेधी आंबेडकर. म्हणजे भारताच्या या राष्ट्राच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही वक्तव्य आतापर्यंत केलेलं आहे किंवा जे काही भविष्य त्यांनी सांगितलेलं आहे या भारताचं, तर त्या सगळ्या गोष्टी आज आपल्यासमोर घडताना दिसायला लागलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विषयावरती बोलणं आजकाल खूप गरजेचं झालेलं आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर हे जे सगळे धोके आहेत याच्यापासून सावध राहण्यासाठी काय करायला सांगत होते, आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही गोष्टी आपण सांगितलेल्या होत्या त्या जर ऐकल्या असत्या तर आपल्या देशाचं काय झालं असतं. आणि म्हणून याचा एक नव्याने विचार मी सध्या करतो आहे. आणि ज्या काही घटना भारतामध्ये घडत आहेत त्या प्रत्येक घटनेकडे मी थोडंसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका चष्म्यातून बघण्याचा प्रयत्न करतो आहे की बाबासाहेब आंबेडकर तत्कालीन परिस्थितीमध्ये या देशाकडे कशा पद्धतीनं बघत होते, आज देशामध्ये काय घडतं आहे आणि भविष्यामध्ये या देशाचं काय होऊ शकतं, या सगळ्या गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी सविस्तरपणे सांगितलेल्या आहेत. आज ज्यावेळेस आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय विचारांकडे बघतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामधल्या लोकशाहीचा विचार करत असताना लोकशाहीमध्ये आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो मतदानाचा अधिकार कशा पद्धतीनं वापरावा याचं सविस्तर विश्लेषण बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि याचं विश्लेषण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये ज्यावेळेस आर्टिकल 326 ते लिहित होते, ज्या आर्टिकलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे, हा मतदानाचा अधिकार देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कलमामध्ये एक महत्त्वाचा शब्द टाकलेला आहे आणि तो शब्द आहे अनसाऊंडनेस ऑफ माइंड. हा अनसाऊंडनेस ऑफ माइंड ज्या व्यक्तीचा असतो त्याला मतदानाचा अधिकार द्यायचा की नाही हा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर होता. आणि म्हणून त्यांना असं वाटत होतं की लोकशाहीमधली जी जनता आहे किंवा लोकशाहीमधला जो मतदार आहे तो विवेकी असला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी हा शब्द टाकला की ज्याच्या माइंडमधून साऊंडच बाहेर येत नाही, आवाजच बाहेर येत नाही, म्हणजे स्वतःचा आवाज बाहेर येत नाही, अशा लोकांना मतदानाचा अधिकार नसला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी खूप विचार करून हा शब्द या आर्टिकलमध्ये टाकला आणि त्यांनी सांगितलं की जी व्यक्ती स्वतःच्या माइंडमधून विचार करू शकत नाही, म्हणजे ज्याचं जी काही बुद्धी आहे किंवा ज्याचं मन जे आहे किंवा ज्याची विचारशक्ती जी आहे, विचारशक्ती ज्याची जागृत नाही, अशा अविवेकी लोकांना मतदानाचा अधिकार नसावा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. आज जरी असं सांगितलं जात असलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांनाच सरसकट मतदानाचा अधिकार दिलेला आहे असं जरी म्हटलं जात असलं तरी तसं नाही आहे. जे लोक अविवेकी आहेत, जे स्वतःचा विचार स्वतः करू शकत नाहीत, त्या लोकांना थोडंसं बाजूला करण्याचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समोर ठेवला होता. आणि म्हणून आताच्या निवडणुकांकडे जेव्हा आपण बघतो त्यावेळेस आपल्याला असं दिसेल की ही अविवेकीपणा जो आहे हा लोकशाहीला किती घातक बनत चाललेला आहे. आता तुम्ही मागची जी लोकसभेची निवडणूक बघितली किंवा विधानसभेची निवडणूक बघितली महाराष्ट्राची, या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक गोष्ट घडलेली होती, ती कोणाच्याही लक्षात आलेली नाही की या लोकशाहीमध्ये अविवेकी लोकांनी कशा पद्धतीनं मतदान केलेलं आहे. याची एक साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की नेमकं काय घडलेलं आहे. एक राजा होता आणि त्या राजाला असं वाटत होतं की बऱ्याच दिवसापासून आपण या राज्यावरती राज्य करतो आहे आणि म्हणून आपल्याला थोडंसं जनतेच्या मनामध्ये काय आहे हे आपल्याला एकदा ऐकून घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी प्रधानाला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की लोकांचं मत माझ्या बाबतीमध्ये काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. मी राजपदावरती बसलेलं असावं का राजपद माझ्याकडे नसावं असं मतदान आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही राज्यामध्ये दवंडी द्या आणि लोकांना सांगा की आता आपल्या राज्यामध्ये मतदान होणार आहे आणि मतदान करून आपल्याला हा राजा ठेवायचा आहे का हा राजा बदलायचा आहे हे ठरवायचं आहे. आणि जर लोकांनी माझ्या विरोधामध्ये मतदान केलं तर आपण राजा बदलूया असं त्या राजानं ठरवलेलं होतं. प्रधानजीनं राजाची गोष्ट ऐकली, राजाची गोष्ट ऐकून प्रधानजी राज्यामध्ये गेले आणि राज्यामध्ये जाऊन त्यांनी दवंडी दिली आणि सांगितलं की आपल्या राज्यामध्ये आता मतदान होणार आहे आणि तुम्हाला मतदान करायचं आहे, राजा हा राहावा की राजा हा नसावा अशा प्रकारचं मतदान आपल्याकडे होणार आहे. लोक तयारीला लागले, लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. परंतु प्रधानजीच्या हाती जो रिपोर्ट आला तो रिपोर्ट खूप भयानक होता.
प्रधानजीच्या हाती आलेल्या रिपोर्टमध्ये असं सांगितलेलं होतं की लोक आत्ताचा जो राजा आहे त्या राजावरती खूप नाराज आहेत, कारण त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी टॅक्स वाढवलेले होते, त्याच्या राज्यामध्ये त्यांनी गॅसचे भाव वाढवलेले होते, त्याच्या राज्यामध्ये महागाई वाढलेली होती, त्याच्या राज्यामध्ये शिक्षण व्यवस्थित नव्हतं, असे सगळेच प्रॉब्लेम्स त्याच्या राज्यामध्ये निर्माण झाले होते आणि म्हणून तो राज्याच्या विरोधामध्ये त्या राज्यातली जनता होती. आणि म्हणून हा रिपोर्ट ज्या वेळेस प्रधानजीच्या हातामध्ये आला त्यावेळेस प्रधानजीनं राजाला जाऊन सांगितलं की राजे, तुम्ही तर मतदान घेण्याची घोषणा केलेली आहे, परंतु सगळी जनता तर तुमच्या विरोधामध्ये आहे, तुमचं राजपद जाण्याची शक्यता आहे. हा रिपोर्ट राजाला कळाल्यानंतर राजाला झोप येत नव्हती की आपल्या हातून जर आपलं राजपद गेलं तर काय करायचं. आणि म्हणून तो खूप टेन्शनमध्ये होता, खूप प्रेशरमध्ये होता. अशा अवस्थेमध्ये राजाकडला एक शिपाही राजाला विचारत होता की राजे, तुम्ही खूप दिवसापासून नाराज दिसतायत, काय झालंय नेमकं. त्यावेळेस त्याने सांगितलं की मी अशी घोषणा केलेली आहे की आपल्या राज्यामध्ये आता मतदान घ्यायचं आहे आणि मतदान घेऊन आपल्याला राजा निवडायचा आहे, आणि मला अशी शक्यता आहे की मी या मतदानामध्ये आता निवडून येऊ शकणार नाही आणि लोक दुसरा राजा निवडतील, आणि म्हणून मला थोडीशी भीती वाटते आहे मतदान घेण्याची. त्या सेवकाने राजाला एक कल्पना दिली आणि त्याने सांगितलं की मी तुम्हाला एक आयडिया देतो, ती आयडिया तुम्ही अंमलात आणा म्हणजे तुमचं राजपद कायम राहील. सेवकाची गोष्ट त्याने ऐकून घेतली. दुसऱ्या दिवशी राजदरबार बोलवला, सगळे प्रधानजी बोलवले, सगळं मंत्रिमंडळ बोलवलं आणि मंत्रिमंडळ बोलवल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये येत असताना राजाने आपल्या हातामध्ये कोंबडी घेऊन आले. ही कोंबडी राजाच्या एका बगलेमध्ये होती. राजाने त्याची मुंडी आपल्या बगलेमध्ये धरलेली होती आणि राजा तिचे एक एक पंख उपसत होता. जसाही राजा तो पंख उपसायचा तशी ती कोंबडी मोठ्याने ओरडायची, विवळायची. परत राजा थोडं शांत बसायचा, कोंबडी शांत बसायची, कोंबडी शांत बसली की परत राजा पंख उपसायचा. असं एक अर्धा पाऊण तास चाललं. राजाने पंख उपसावे, कोंबडीनं ओरडावं, राजाने पंख उपसावे, कोंबडीनं ओरडावं, असं चाललेलं होतं. राजदरबारामध्ये बसलेले सगळे प्रधान आणि जे काही मंत्रिमंडळ होतं त्यांना प्रश्न पडला होता की राजा नेमका असं का करतो आहे. त्याला जर ती कोंबडी खायची असेल तर त्याने ती कापून खावी, पण त्या कोंबडीला असं त्रास देणं बरोबर नाही. थोड्या वेळाने राजाने ती कोंबडी सोडून दिली. तिचे सगळे पंख उपसून झालेले होते आणि कोंबडी सोडून दिल्यानंतर ती कोंबडी एका कोपऱ्यामध्ये जाऊन अशी तडफडत पडलेली होती. कोंबडीला असं वाटत होतं की आपला हा शेवटचा दिवस आहे. अशा अवस्थेमध्ये असताना राजाने त्याच्या खिशामधले 4 दाणे त्या कोंबडीच्या समोर टाकले. ती कोंबडी ते दाणे खायला लागली आणि ते दाणे खात खात ती थोडंसं स्थिर व्हायला लागली. तिला थोडं बरं वाटायला लागलं. परत राजाने 4 दाणे काढले, कोंबडीच्या समोर टाकले. कोंबडी हळूहळू त्या दाण्याकडे सरकायला लागली. सरकत सरकत ती दाणे खायला लागली. तिला आणखीन थोडं बरं वाटायला लागलं. परत राजाने 4 दाणे टाकले. परत ती थोडंसं पुढं सरकायला लागली आणि सरकत सरकत ती राजाच्या जवळ आली. राजाने आपल्या हातामध्ये 4 दाणे घेतले, त्या कोंबडीच्या समोर ठेवले. राजाच्या हातातले तिने दाणे खाल्ले. इतका वेळ त्या कोंबडीला असं वाटत होतं की राजा खूप वाईट आहे, तो आपले पंख उपसत आहे. परंतु ज्यावेळेस त्या राजाने तिला खायला दिलं त्यावेळेस ती कोंबडी त्या राजाच्या मांडीवरती आली आणि राजा तिला चांगला वाटायला लागला. राजाच्या हातामधले दाणे तिनं खाल्ले आणि ती कोंबडी शांतपणे त्या राजाच्या मांडीवरती झोपी गेली. आणि मग राजाने सांगितलं की लोकशाहीमधली जनता अशी असते, 4.5 वर्ष आपण तिचे पंख उपसायचे असतात आणि शेवटच्या 6 महिन्यामध्ये आपण लोकांच्या समोर 4 दाणे टाकायचे असतात आणि आपणच राजा व्हायचं असतं. महाराष्ट्रामध्ये नेमकं हेच घडलेलं आहे. ज्या पद्धतीने त्या कोंबडीला ट्रीटमेंट त्या राजाने दिली आणि तिला सांगितलं की तूच माझी लाडकी कोंबडी आहेस, असं 6 महिन्यामध्ये शेवटी सांगितलं. आणि 4.5 वर्ष आपण ज्या राजाच्या विरोधामध्ये गॅसचे भाव वाढवले म्हणून सांगितलं, आपण ज्या राजाला शिक्षणाचे भाव वाढवले म्हणून सांगितलं, महागाई वाढवली म्हणून सांगितलं, बेकारी वाढली म्हणून सांगितलं, असं सगळं आपण त्या राजाच्या विरोधामध्ये होतो. पण शेवटच्या 6 महिन्यामध्ये त्या राजाने सगळ्या लाडक्या कोंबड्या आपल्या ताब्यामध्ये घेतल्या आणि लोकशाही जिवंत केली. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना याची भीती होती की असं जर घडत राहिलं तर या लोकशाहीला काहीच अर्थ असणार नाही. आणि म्हणून अमेरिकेमधल्या एका रेडिओ स्टेशनला बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण लिहिलेलं होतं किंवा भाषण दिलेलं होतं, ते भाषण बाबासाहेब आंबेडकरांचं जर आपण वाचून बघितलं आपल्याला दिसेल की भविष्यामध्ये भारताच्या लोकशाहीची अवस्था अशी होऊ शकते, हे बाबासाहेब आंबेडकरांनी 1952ला सांगितलेलं होतं. म्हणजे ज्यावेळेस भारतामध्ये आपली पहिली सार्वत्रिक निवडणूक होत होती त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं ते भाषण आहे. आणि तीच अवस्था आज आपल्या देशाची होत आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या या भविष्यवादी आंबेडकर जे आहेत हे आंबेडकरांना वाचणं खूप गरजेचं आहे आणि आजच्या तरुणांना हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकर फक्त त्या कालखंडातला विचार करत नव्हते, तर ते भविष्यामध्ये 50 वर्ष असतील, 100 वर्ष असतील, त्याच्या पुढचे दिवस असतील त्याचा विचार ते करत होते. आपल्याला कदाचित माहीत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुलाखत एका पत्रकाराने घेतली होती. ती मुलाखत मोठ्यांच्या मुलाखती नावाच्या एका पुस्तकामध्ये प्रकाशित झालेली आहे. हे पुस्तक 1940ला प्रकाशित झालेलं आहे आणि ही मुलाखत 1939ला त्या पत्रकाराने घेतलेली आहे.
ज्या कालखंडामध्ये रशियामध्ये राज्यक्रांती झालेली होती आणि रशियाच्या राज्यक्रांतीनंतर जगभरामध्ये रशियासारखी क्रांती व्हावी अशी अपेक्षा लोकांना वाटत होती. आणि त्याचाच एक भाग म्हणून 1920 पासून आपल्याला माहिती आहे की चायनामध्ये देखील स्कूल ऑफ थॉट सुरू झाल्या आणि साम्यवादी क्रांतीचा पाया तिथं रोवला गेला. तशाच प्रकारची अवस्था भारतामध्ये देखील होती आणि भारतामध्ये देखील 1924 पासून आपल्याला डाव्या विचारधारा आलेल्या पाहायला मिळत आहेत. जगभरातले लोक या रशियन राज्यक्रांतीचा अभ्यास करत होते आणि आपल्या देशामध्ये देखील अशा प्रकारची क्रांती व्हावी असा विचार करत होते. आपल्याकडे माहिती आहे की एम.एन. रॉय यांनी देखील त्याच अनुषंगाने त्यांचा राजकीय पक्ष भारतामध्ये स्थापित केलेला होता. 1917ला रशियाची राज्यक्रांती होते. 1929ला रशियाने आपल्या राज्यकारभाराला सुरुवात केली आणि त्यानंतर 10 वर्षानंतर ज्या राज्यक्रांतीकडे सगळं जग आकर्षित झालेलं होतं त्या राज्यक्रांतीच्या बाबतीमध्ये एक पत्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारतो आणि तो म्हणतो की डॉक्टर आंबेडकर, तुम्हाला रशियाच्या राज्यक्रांतीबद्दल नेमकं काय वाटतं? रशियाची राज्यक्रांती जगभराने स्वीकारलेली आहे. जगभरातले विचारवंत त्या राज्यक्रांतीचं स्वागत करत आहेत आणि आपल्याही देशामध्ये अशा प्रकारची क्रांती होईल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जाते आहे. तुम्हाला नेमकं या रशियाच्या राज्यक्रांतीबद्दल काय वाटतंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1939ला जे उत्तर दिलं होतं ते खूप महत्त्वाचं आहे. त्या पत्रकाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतायत की जगभरातले विचारवंत जरी या रशियन राज्यक्रांतीकडे आकर्षित झालेले असले आणि रशियन राज्यक्रांती त्यांना जरी योग्य वाटत असली तरी ती राज्यक्रांती थोडीशी फसवी आहे असं मला वाटतंय. आणि मग याचं विश्लेषण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सांगतायत की रशियाची राज्यक्रांती मला फ्रेंच राज्यक्रांतीपेक्षा देखील महत्त्वाची वाटते, परंतु रशियाच्या राज्यक्रांतीचा डोलारा ज्या विचारावरती उभा आहे ते विचार चुकीचे आहेत आणि त्याच्यामुळे रशिया एके दिवशी कोसळल्याशिवाय राहणार नाही. 1996ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही भविष्यवाणी खरी ठरते आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर सांगतायत 1939ला आणि 1996ला रशियाचे 26 तुकडे होतात. रशिया पूर्णपणे कोसळतो. आजही रशियाची अवस्था स्थिर नाही आहे, आपल्या लक्षात येईल. हे इतकंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस असं सांगितलेलं होतं की रशिया हा साम्यवादी आहे असं दाखवतोय फक्त, पण रशिया खऱ्या अर्थानं साम्राज्यवादी आहे हे तुम्हाला नंतर लक्षात येईल. आणि आज ज्यावेळेस आपण बघतोय की रशिया ज्यावेळेस युक्रेनला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतो आहे त्यावेळेस रशिया त्याचं साम्राज्य वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी घटना आहे किंवा ही जी गोष्ट आहे ही गोष्ट जवळपास 85 वर्षापूर्वी सांगितली आणि त्यांनी सांगितलं की रशिया साम्राज्यवादी आहे आणि तो हे छोट्या छोट्या देशांना भविष्यामध्ये गिळंकृत करत जाणार आहे. आज तो युक्रेनला गिळण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर किती पुढचा विचार करत होते आपल्या लक्षात येईल. बाबासाहेब आंबेडकरांनी असं आपल्याला सांगितलं जातं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांसाठी विचार करत होते, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि जास्तीत जास्त समजा ओबीसी मधला काही वर्ग असं मानतो की बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी काहीतरी केलेलं आहे, पण असं नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जेव्हा विचार करत होते तेव्हा तेव्हा ते फक्त या देशाचा आणि या राष्ट्राचा विचार करत होते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढी काही फॉरेन पॉलिसीच्या बाबतीमध्ये भविष्यवाणी केलेली आहे ती सगळी 100% खरी होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये ज्यावेळेस काश्मीरचा प्रश्न आपल्या समोर आला त्या काश्मीरच्या प्रश्नावर देखील खूप महत्त्वाचं भाष्य संविधान सभेमध्ये केलेलं आहे आणि ते रेकॉर्डवर आहे. संविधान सभेमध्ये बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 370ला प्रचंड विरोध केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी संविधान सभेतल्या मसुदा समितीचे अध्यक्ष असले तरी त्यांनी कलम 370चा मसुदा तयार करायला नकार दिला. हालाकी पंडित नेहरू असतील, राजेंद्र प्रसाद असतील किंवा पटेल असतील या सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनंती केलेली होती की तुम्ही आर्टिकल 370चा मसुदा तयार करा कारण तुम्ही मसुदा समितीचे अध्यक्ष आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की कलम 370 आपल्या संविधानामध्ये आणणं मला योग्य वाटत नाही कारण याचे प्रश्न आणि याच्यामुळे निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत या समस्या आपल्याला दीर्घकाळापर्यंत सतावत राहतील आणि म्हणून त्यांनी या कलमाला लिहिण्यासाठी नकार दिला. आणि आपण जर बघितलं तर हे कलम गोपाल स्वामी अय्यंगर नावाच्या एका व्यक्तीकडून पंडित नेहरूंनी लिहून घेतलेलं आहे. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं नव्हतं. ज्या दिवशी कलम 370 संविधान सभेमध्ये चर्चेला आलेलं होतं त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमधून सुट्टी टाकलेली आहे आणि हे रेकॉर्डवरती आहे. ते म्हणतात की हे कलमच मला संविधानामध्ये मान्य नाही आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सलग 3 दिवस त्यांनी कधी सुट्टी घेतली नव्हती संविधान सभेच्या कामकाजापासून, पण त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 दिवसाची सुट्टी संविधान सभेची टाकलेली होती कारण त्यांना माहिती होतं की भविष्यामध्ये हा प्रश्न आपल्याला खूप सतावणार आहे. आणि म्हणून त्यांनी 1949ला असं सांगितलेलं होतं की भारताचं एकूण उत्पन्न जे आहे हे 380 कोटी रुपये होतं तत्कालीन परिस्थितीमध्ये आणि या 380 कोटी रुपयापैकी 180 कोटी रुपये आपण फक्त काश्मीरवरती खर्च करत होतो. म्हणजे जवळपास आपल्या देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या 45%
रक्कम आपण एका काश्मीरवरती खर्च करत होतो आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्य नव्हतं. आणि म्हणून ते म्हणत होते की आपल्याला या काश्मीरचा जो प्रश्न आहे हा तात्काळ सोडवला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितले की काश्मीरचे 3 भाग करा, जम्मूचा भाग करा एक, काश्मीरचा एक भाग करा आणि लडाखचा एक भाग करा. आणि हे तिन्ही भाग, यातले 2 भाग जे आहेत हे सरळ सरळ भारताला जोडा आणि त्यातला जो काही मुस्लिम प्रांत आहे जास्त, तिथं मतदान घ्या आणि त्या लोकांना कुठं जायचं हे त्यांना ठरवू द्या आणि हा प्रश्न आत्ताच सोडवा. पण तत्कालीन परिस्थितीमध्ये ते ऐकलं गेलं नाही. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की मागच्या 75 वर्षामध्ये आपण काश्मीरच्या बाबतीमध्ये कुठलं दुखणं आपण सहन करत आलेलो आहे. हे भविष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत होते. याच्या पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेही सांगितलेलं होतं की तुम्हाला भविष्यामध्ये असं जरी वाटत असले की पाकिस्तान आपला खरा शत्रू आहे, पण तो असणार नाही. तुमचा खरा शत्रू हा चायना असेल, हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितलं. पण ती गोष्ट देखील आपण ऐकलेली नाही. ज्यावेळेस पंचशील करार झाला 1954ला, त्यावेळेसच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंना सांगितलं की पंचशील करार करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. तुम्हाला जरी असं वाटत असेल की हिंदी चीनी आपण भाई आहोत, तर या भाई असणाऱ्या काहीच अर्थ भविष्यामध्ये असणार नाही. आणि म्हणून तुमचा हा करार जो आहे हा करार फक्त कागदावरती राहील. या पंचशील करारामध्ये ज्या 5 गोष्टी आलेल्या होत्या त्यातली महत्त्वाची गोष्ट अशी होती की भारत आणि चीन यांच्यामध्ये कधीही युद्ध होणार नाही. म्हणजे चीनने भारतावर आक्रमण करायचं नाही आणि भारताने चीनवर आक्रमण करायचं नाही. ही गोष्ट त्या पंचशील करारामध्ये आलेली होती. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की चीन हा पंचशील करार कधीही पालन करू शकणार नाही. चीन जरी बुद्धिस्ट देश असला तरी कम्युनिस्ट देशामध्ये किंवा साम्यवादी राष्ट्रामध्ये बुद्ध तत्त्वज्ञानाला जे परराष्ट्र धोरण आहे त्याच्यामध्ये काहीही किंमत नसते. 1954ला हा करार झाला आणि 1962ला चीननं आपल्यावर हल्ला केला. म्हणजे 6च वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भविष्यवाणी खरी ठरली. आजची परिस्थिती आपण बघतोय की डोकलामचा जो प्रश्न आपल्याकडे निर्माण झालेला आहे, त्या डोकलामचा जो भूभाग आहे तो सगळा भूभाग चीननं आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला सगळ्यात सतावणारी गोष्ट जी आहे ती गोष्ट आहे स्ट्रिंग ऑफ पर्ल्स नावाची पॉलिसी. जी पॉलिसी आपल्या सगळ्या समुद्र किनारपट्ट्याला घेरते आहे. आपला जो सगळा दक्षिणेकडचा जेवढा काही समुद्र किनारपट्टा आहे त्या सगळ्या समुद्र किनारपट्ट्याला त्या पॉलिसीने घेरलेला आहे. परंतु ही गोष्ट आपल्या लक्षामध्ये येत नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की चीनपासून आपण सावध असलं पाहिजे. आज तीच परिस्थिती आपल्याकडे निर्माण होताना पाहायला मिळते आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर जेवढी काही भविष्यवाणी भारताच्या बाबतीमध्ये करत होते ती भविष्यवाणी आपल्याला आज खरी होताना दिसते आहे. एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीबद्दल भविष्यवाणी करतायत की भारताची लोकशाही टिकून राहील की नाही हे सांगता येत नाही, परंतु त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे देखील त्यांनी सांगितलं. आणि त्या गोष्टी जर आपण नाही ऐकल्या तर भारताची लोकशाही धोक्यात येऊ शकते हे आपल्याला आज दिसायला लागलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी परराष्ट्र धोरणाच्या बाबतीमध्ये भाष्य केलं. ती भविष्यवाणी खरे ठरते आहे. इतकंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातल्या शेतकऱ्यासंबंधीची काही भविष्यवाणी केलेली होती ती सगळी भविष्यवाणी आज खरी ठरताना पाहायला मिळते आहे. आपल्याला माहिती आहे की 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई विधिमंडळावरती निवडून गेलेले होते. आणि मुंबई विधिमंडळावरती ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर निवडून गेले त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की बाबासाहेब विधिमंडळामध्ये गेले म्हणजे फक्त दलितांच्याच प्रश्नावरती बोलत असतील किंवा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब यांच्या प्रश्नावरती बोलत असतील, तर असं नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1927ला ज्यावेळेस मुंबई विधिमंडळावरती पहिल्यांदा निवडून जातात त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अर्थसंकल्पावरचं भाषण आहे आणि अर्थसंकल्पावरच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतायत. म्हणजे तिथं दलितांचा प्रश्न नाही, तिथं शेड्यूल कास्टचा नाही, शेड्यूल ट्राईबचा नाही, ओबीसीचा नाही, कुठलाच प्रश्न नाही. बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांचा प्रश्न पहिल्यांदा विधिमंडळामध्ये मांडतायत. आणि या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की शेतकऱ्यांना कशा प्रकारची सिक्युरिटी देणं गरजेचं आहे. आणि तिथून पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढी काही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये भविष्यवाणी केली ती सगळी भविष्यवाणी आजही खरी ठरते आहे. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलेलं होतं की शेतकऱ्यांकडे आज जरी जमीन जास्त दिसत असली तरी भविष्यामध्ये शेतीचे प्रश्न खूप भेडसावणार आहेत. इतकंच नाही तर शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागेल अशा प्रकारची परिस्थिती या देशामध्ये निर्माण होऊ शकते, असं भविष्यवाणी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की शेतीला उद्योगाचा दर्जा द्या. आपल्याला हे माहीत नाही की बाबासाहेब आंबेडकर शेतीला उद्योगाचा दर्जा देऊ पाहत होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की शेतीला उद्योगाचा दर्जा द्या आणि शेतकऱ्याला उद्योगपती म्हणा. हे केलं का आपण? नाही केलं. आणि म्हणून आपल्याला असं दिसतंय की आज शेतकऱ्यांचे किती मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत. जर शेतकऱ्याला उद्योगपती म्हटलं असतं आणि शेतीला जर उद्योगाचा दर्जा दिला असता तर नेमकं काय झालं असतं याचं विश्लेषण आजच्या घडीला करणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की सरकारनं शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा. का द्यावा? कारण शेतीमध्ये जर एखाद्या वेळेस नुकसान झालं तर त्याची भरपाई करून देणं हे शासनाचं काम असेल.
आणि म्हणून आज आपल्याला दिसतंय की ज्या ज्या उद्योगपतींना नुकसान होतंय त्या उद्योगपतींची नुकसान भरपाई करून देणं हे शासनाचं काम आहे. म्हणून अदानीला 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी द्यावी लागते आहे. जर याच शेतकऱ्यांना उद्योगपती म्हटलं असतं आणि त्यांच्या शेतीला जर उद्योगाचा दर्जा दिला असता तर या देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज शासनाला माफ करावं लागलं असतं ज्यांना ज्यांना नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की त्यांना उद्योगाचा दर्जा द्या. आणि जर तुम्ही त्यांना उद्योगाचा दर्जा दिला तर शेतीला लागणारे जे काही आधुनिक यंत्र आहेत, बी बियाणं आहेत किंवा खतं आहेत, हे सगळं पुरवठा करणं हे शासनाचं काम असेल. आणि याची तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये केली. आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना लागणारी आधुनिक तंत्रज्ञान, त्यांना त्यांच्या शेतीला लागणारी बी बियाणं, त्यांच्या शेतीला लागणारी खतं हे सगळं पुरवणं शासनाचं कर्तव्य असेल. पण ते आपण केलं का? तर ते आपण केलं नाही. आणि म्हणून आजची परिस्थिती आपल्याला दिसते की शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ आलेली आहे. इतकंच नाही तर त्याच्या पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलेलं होतं की शेतकऱ्यांसाठी आत्ताच राज्यघटनेमध्ये तरतूद करा की यांच्या भविष्याचं काय. जर आता तरतूद नाही केली तर भविष्यामध्ये यांचे खूप मोठे प्रश्न निर्माण होतील. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये विचार करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नाशिकचे आमदार बाळासाहेब हिरे यांच्यामध्ये एक चर्चा झालेली आहे. या चर्चेमध्ये बाळासाहेब हिरे म्हणतायत की आंबेडकर, तुम्ही शेतकऱ्यांचा काय विचार करताय? आमच्याकडे 100 एकर जमीन आहे, आम्ही कसंही जगू शकतो, आमचं उत्पन्न वाढवू शकतो, आमचा विचार तुम्ही नका करू, तुम्ही तुमच्या शेड्यूल्ड कास्ट शेड्यूल्ड ट्राईबचा अगोदर विचार करा. बाबासाहेब आंबेडकरांना बाळासाहेब हिरे हे सांगतायत. बाबासाहेब आंबेडकर बाळासाहेब हिरेंना जे उत्तर देत आहेत ते खूप महत्त्वाचं आहे. आणि बाळासाहेब हिरेंना उत्तर देत असताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की बाळासाहेब, तुम्हाला जरी असं वाटत असेल की आज तुमच्याकडे 100 एकर जमीन आहे तर या जमिनीचे भविष्यामध्ये किती तुकडे होतील याचा विचार करा. आणि मग ते सांगतायत की जर तुम्हाला 4 मुलं असतील तर त्या 4 मुलांना या 100 एकरमधले 25-25 एकर जातील. त्या मुलांचे ज्यावेळेस 2-3 मुलं होतील त्यावेळेस त्या 25 एकरमधली त्यांना 12-12 एकर जमीन येईल. त्याची 2 मुलं आल्यानंतर त्या मुलाकडे 6-6 एकर जमीन राहील आणि त्याची 2 मुलं आल्यानंतर त्यांच्याकडे फक्त 3-3 एकर जमीन राहील. अशा परिस्थितीमध्ये या देशातला शेतकरी जगणार आहे का याचा विचार तुम्ही आता करा. पण बाळासाहेब हिरेंनी ते मान्य केलं नाही. ते म्हणाले की या शेतीमध्ये वाढ होत जाईल, पण ती शेतीमध्ये वाढ होणार नाही हे बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की या शेतकऱ्यांसाठी आत्ताच काहीतरी तरतूद केली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी शेतकऱ्यांना ही जी सगळी जमीन आहे ही जमीन सरकारने ताब्यात घेण्याचा विचार केलेला होता. आणि त्या जमिनीवरती राज्य समाजवाद जो आहे त्यांची संकल्पना, त्या राज्य समाजवादाला लागू करून या जमिनीला कशा पद्धतीनं सरकारनं आधुनिक तंत्रज्ञान पुरवून या शेतीचा विकास केला पाहिजे याचा विचार मांडला. आज परिस्थिती आपल्याला असे दिसते आहे की या जमिनीचे तुकडे झालेले आहेत आणि लोक 2.5-2.5, 3-3 एकरवरती आता आलेले आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की या शेतकऱ्यांसाठी जर भविष्यामध्ये काही तरतूद नाही केली गेली तर हे शेतकरी आत्महत्या करतील. त्याच्या पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं की ज्या शेतकऱ्यांकडे खूपच कमी जमीन आहे, म्हणजे ज्याच्याकडे 2 एकर आहे, 4 एकर आहे किंवा 5 एकर आहे, अशा शेतकऱ्यांच्या गट शेतीचा विचार आपण केला पाहिजे किंवा समूह शेतीचा विचार सरकारने केला पाहिजे. आणि त्या समूह शेतीचा विचार करून या शेतकऱ्यांना जगवण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे. पण या गट शेतीचा आणि समूह शेतीचा विचार आपण मागच्या 75 वर्षामध्ये करू शकलो नाही. आज काय परिस्थिती निर्माण झालेली आहे? या गट शेतीचा विचार जरी आपल्या सरकारने केलेला नसला तरी तुम्हाला असं दिसेल, तुम्ही जर कधी नाशिकला गेलात किंवा वैजापूरला गेलात तर या ठिकाणी काही गट शेतीचे प्रयोग सुरू झालेले आहेत. म्हणजे नाशिकचे जे सह्याद्री फार्मा आहे त्या सह्याद्री फार्मानं गट शेती सुरू केलेली आहे, तुमच्या लक्षात येईल. आणि हा जो विचार आहे हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1952च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मांडत होते. आज परिस्थिती आपल्याला अशी दिसते की ही जी गटशेती आहे या गटशेतीचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला प्रयोग आहे हा प्रयोग वर्ल्ड बँकेनं स्वीकारलेला आहे. आणि वैजापूरमधल्या जो काही गटशेतीचा प्रयोग सुरू आहे त्या वैजापूरमधल्या गटशेतीच्या प्रयोगाला थेट वर्ल्ड बँकेनं पैसा पुरवायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही जाऊन बघा कधी तिथला तो प्रयोग. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सांगत होते 75 वर्षापूर्वी सांगत होते ते भारताला स्वीकारता आलं नाही. ही गोष्ट वर्ल्ड बँकेच्या लक्षामध्ये आली आणि वर्ल्ड बँकेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो प्रोजेक्ट स्वीकारला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर ज्या गोष्टी आपल्याला 75 वर्षापूर्वी सांगत होते त्या गोष्टी आज आपल्याला करणं गरजेचं झालेलं आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकर तत्कालीन परिस्थितीमध्ये जे काही भविष्य सांगत होते त्या भविष्याकडे कोणी लक्षच दिलेलं नाही आहे. याच्या पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला सिक्युरिटी कशी मिळेल याचा विचार मांडलेला होता. तुम्ही जर त्यांचा 1952चा शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचा जर निवडणुकीचा जाहीरनामा काढून बघितला तर तुमच्या लक्षामध्ये येईल
की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा विचार कशा पद्धतीने केलेला आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विम्याच्या राष्ट्रीयकरणावरती भाष्य केलेलं आहे. विम्याचं राष्ट्रीयकरण काय असतं आज जे आपल्याला बघायला मिळतं की तुम्ही जर सहज टीव्ही चॅनल सुरू केलं किंवा तुमचा मोबाईल ओपन केला तर तुम्हाला असं दिसेल की धोनी असेल, सचिन तेंडुलकर असेल किंवा तुमचे जे काही स्टार क्रिकेटपटू आहेत ते जाहिरात करतायत की म्युच्युअल फंड सही है, बरोबर. पण हे म्युच्युअल फंड काय आहेत, हे खाजगी आहेत, हे सगळे फंड खाजगी आहेत. आणि या फंडामधून तुम्हाला जर समजा फायदा झाला तर तुम्हाला त्याची रक्कम वापस मिळते आणि जर समजा शेअर मार्केट डाऊन झालं तर तुमची रक्कम संपुष्टात येते, ती रक्कम नाहीशी होते, तुम्हाला त्याचा काही परतावा परत मिळत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1949ला भारतातल्या 338 विमा कंपन्यांचा अभ्यास केला आणि त्यांनी अभ्यास करून या देशामधल्या प्रत्येक व्यक्तीला विम्याचं संरक्षण मिळतंय का नाही याचा विचार त्यांनी पहिल्यांदा मांडला. आणि त्यांनी सांगितलं की या देशामध्ये 338 विमा कंपन्या आहेत आणि या विमा कंपन्याकडे वार्षिक प्रीमियम हे 36 कोटी रुपये जमा होतं आणि 36 कोटी प्रीमियम जमा झाल्यानंतर यातला एकही रुपया भारत सरकारकडे येत नाही, कारण त्या सगळ्या कंपन्यांचे मालक हे प्रायव्हेट कंपन्या असल्यामुळं ते कोणीतरी व्यक्ती त्याचा मालक आहे. आणि सरकारने त्यांना काय केलेलं आहे की ते लोकांना विम्याचं प्रोटेक्शन देते म्हणून त्यांना टॅक्स माफ केलेला होता, म्हणजे ते कुठलाही टॅक्स देखील सरकारकडे भरत नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचं विश्लेषण करत असताना असं सांगितलं की जी विम्याची रक्कम या खाजगी कंपन्याकडे जमा होते त्यातून एकही रुपयाचा फायदा भारत सरकारला होत नाही. इतकंच नाही तर ज्या लोकांनी त्या कंपन्याकडे विमा काढलेला आहे त्यांना देखील याचा एकही रुपयाचा फायदा होत नाही, कारण त्याचा व्यवस्थित परतावा या कंपन्यात देत नाहीत. आणि त्या सांगतात की आमची कंपनी तोट्यामध्ये निघाली, आमच्या कंपनीला नुकसान झालं, त्याच्यामुळं आमच्या कंपनी तुम्हाला रिटर्न देऊ शकत नाही, परतावा देऊ शकत नाही, किंवा तुमचे जे पैसे होते ज्या शेअर मार्केटमध्ये आम्ही गुंतवलेले होते तिथलं मार्केट डाऊन झालं त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला परतावा देऊ शकत नाही. आणि म्हणून कुठल्याही व्यक्तीला अशा प्रकारचा परतावा मिळत नाही. आजही तुम्ही बघताय की आपल्याकडे केबीसी सारखी कंपनी आली, वटवृक्ष सारखी कंपनी आली, अशा कितीतरी कंपन्या आल्या ज्यांनी आपला पैसा जमा केला आणि त्या आम्हाला नुकसान झालं म्हणून निघून गेल्या. त्यातले काही लोक आजही जेलमध्ये आहेत. ते सांगतात आमच्याकडे पैसाच नाही, आम्ही द्यायचा कुठून. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना याची भीती होती की भविष्यामध्ये जर अशा कंपन्या मार्केटमध्ये आल्या तर लोकांचं प्रचंड मोठं नुकसान होईल आणि म्हणून त्यांनी सांगितलं की विम्याचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. हा सल्ला त्यांनी 1952ला नेहरूंना दिला आणि सांगितलं की लोकांना जर सिक्युरिटी द्यायची असेल तर अगोदर तुम्हाला विम्याचं राष्ट्रीयकरण करावं लागेल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की विम्याचं राष्ट्रीयकरण केलेला सरकारला काय फायदा होतो आणि जनतेला काय फायदा होतो याचं देखील विश्लेषण त्यांनी केलं. त्यांनी सांगितलं की जो 36 कोटी रुपयाचा वार्षिक प्रीमियम या कंपन्याकडे जमा होतो तोच पैसा भारत सरकारकडे जमा होईल आणि भारत सरकारने हा पैसा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवला पाहिजे आणि त्या गुंतवलेल्या पैशामधून जो नफा भारत सरकारला मिळणार आहे त्यातलं काही पर्सेंटेज भारत सरकारनं काढून घेतलं पाहिजे आणि लोकांना व्यवस्थितरित्या परतावा देखील दिला पाहिजे. म्हणजे काय होईल, एकतर तो दीर्घ मुदतीचा पैसा आहे, म्हणजे काय तर आपण जर आता एखादी पॉलिसी काढली तर तिला मॅच्युअर होण्यासाठी जवळपास 16 वर्ष लागतात आणि 16 वर्ष तो पैसा त्या कंपनीच्या ताब्यात राहतो किंवा जी तुम्ही पॉलिसी काढता त्या पॉलिसीच्या ताब्यात तो पैसा राहतो. म्हणजे 16 वर्षाचा दीर्घ मुदतीचा पैसा भारत सरकारकडे जमा होईल. हा पैसा भारत सरकारने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवावा आणि त्याच्यामधून मिळणारा नफा हा जनतेला त्याने रिटर्न करावा. म्हणजे काय होईल, भारत सरकारकडेही पैसा राहील आणि जनतेच्या पैशाला देखील सिक्युरिटी मिळेल आणि त्याला अशी गॅरंटी मिळेल की आपला पैसा सरकारच्या ताब्यामध्ये आहे आणि ह्या सरकारच्या ताब्यामध्ये असलेला पैसा आपल्याला कधी ना कधी आपल्याला परत मिळणार आहे. आज कंपन्या तशा प्रकारची गॅरंटी तुम्हाला देऊ शकत नाहीत आणि त्या ज्यावेळेस तुमची पॉलिसी काढायला येतात त्यावेळेस खूप बारीक अक्षरामध्ये खाली लिहितात की कंडिशन्स अप्लाय. आणि मग याचा सगळ्यात मोठा धोका बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होता आणि म्हणून त्यांनी सांगितलं की विम्याचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. 1952ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंना हा सल्ला दिला आणि 1956ला भारतामधल्या LICचं राष्ट्रीयकरण झालं. पण नंतर 1990ला पुन्हा आपण खाजगीकरण स्वीकारलं आणि खाजगीकरण करून पुन्हा या प्रायव्हेट कंपन्या आपण त्या विम्याच्या क्षेत्रामध्ये आणल्या आणि त्याचा धोका आज देखील वाढत चाललेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर तेव्हा जे सांगत होते ते आज घडताना दिसतं आहे की लोकांच्या पैशाला आजही सिक्युरिटी नाही, कुठल्याच पैशाला सिक्युरिटी नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा सांगितलं होतं. याच्या अगोदर 100 वर्षापूर्वी म्हणजे ज्यावेळेस हिल्टन यंग कमिशन भारतामध्ये आलं त्यावेळेस देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेच्या पैशाचं काय होईल याचं विश्लेषण केलेलं होतं. हिल्टन यंग कमिशन असेल किंवा रॉयल कमिशन असेल तर या दोन्ही कमिशन समोर बाबासाहेब आंबेडकरांनी हे स्पष्टपणानं सांगितलं की भारतामध्ये जेवढी काही लोक आपली सेव्हिंग करतात त्या सेव्हिंगला सिक्युरिटी मिळाली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की भारतामधल्या बँकांचं राष्ट्रीयकरण होणं खूप गरजेचं आहे.
तत्कालीन परिस्थितीमध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं नव्हतं. इतकंच नाही तर इंदिरा गांधी पंतप्रधान होईपर्यंत आपला कुठलाही पैसा सिक्युअर नव्हता, कारण त्या कुठल्याही बँका राष्ट्रीयकृत झालेल्या नव्हत्या. इंदिरा गांधींनी भारतातल्या पहिल्यांदा 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आणि त्यांनी लोकांच्या पैशाला सिक्युरिटी दिली. आज ज्या काही बँका खाजगी क्षेत्रामध्ये आपल्याला दिसत आहेत 1990 नंतर जे काही याचं पेव फुटलं बँक स्थापन करण्याचं, त्याचे परिणाम आपण बघतो आहे की प्रायव्हेट बँका नेमकं काय करतात. तुम्ही या शहरामधल्या आदर्श बँकेचा घोटाळा जर तुम्ही बघितला असेल तो करोडो रुपयाचा आहे. त्यातले सगळे जे सदस्य आहेत ते जेलमध्ये आहेत, कारण ती प्रायव्हेट बँक आहे आणि प्रायव्हेट बँकेमध्ये लोकांनी पैसा गुंतवला. त्या बँकेने सांगितले की आम्हाला नुकसान झालं, आम्ही तुम्हाला पैसा परत देऊ शकत नाही, कारण त्या बँकेनं तो पैसा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवलेला होता. त्या बँकेला नुकसान झालं, त्या बँकेनं तुमचा पैसा परत दिला नाही आणि म्हणून या शहरामध्ये कितीतरी दिवस मोर्चे निघाले. ज्या बँकेचा मालक होता त्याचं घर देखील लोकांनी आता ताब्यात घेतलेलं आहे, पण तो मालक आता जेलमध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकरांना याचा धोका वाटत होता की जर एखादी व्यक्ती प्रचंड मेहनत करून आपला पैसा जर सेव्हिंग करत असेल आणि ती बँक जर त्याचा पैसा अशा प्रकारे त्याच्याकडे गुंतवून घेत असेल आणि नंतर ती पैसा जर परत देत नसेल तर त्या लोकांच्या सेव्हिंगला काय अर्थ आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की बँकांचं राष्ट्रीयकरण करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला. आज आपला देश जो चालतो आहे तो फक्त या बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे म्हणून चालतो आहे. अन्यथा आपल्यावर असलेलं कर्ज जर बघितलं तर यातली एकही बँक टिकून राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला असं दिसतंय की बाबासाहेब आंबेडकरांनी बँकांच्या बाबतीमध्ये जे काही विश्लेषण केलेलं होतं ते आपल्याला खरं होताना दिसतं आहे. आणि म्हणून भारतामध्ये ज्यावेळेस रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याच्या अनुषंगाने चर्चा सुरू होती त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मुलाखत हिल्टन यंग कमिशनला दिली, रॉयल कमिशनला दिली, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचं सगळं विश्लेषण केलेलं आहे. आणि त्यांचा जो प्रबंध 1923ला प्रकाशित झालेला होता प्रॉब्लेम ऑफ द रुपीज, त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की नेमकं भारताला कशा पद्धतीची अर्थव्यवस्था असणं गरजेचं आहे आणि चलन पद्धती कशा पद्धतीची असणं गरजेचं आहे. खरं तर तत्कालीन परिस्थितीमध्ये जे जगातले सगळ्यात मोठे अर्थतज्ञ होते प्रोफेसर केन्स, ते भारताच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत होते आणि भारताला कशा पद्धतीची अर्थव्यवस्था हवी आहे हे ते सांगत होते. पण बाबासाहेब आंबेडकरांनी प्रोफेसर केन्स यांना विरोध केला, कारण प्रोफेसर केन्स एवढी मोठी व्यक्ती होती की तिच्याशिवाय जगातल्या कुठल्याही देशाचं आर्थिक पान हलत नव्हतं. म्हणजे एवढा मोठा तज्ज्ञ होता आणि त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये विरोध केला. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की प्रोफेसर केन्स जे काही निष्कर्ष मांडत आहेत ते निष्कर्ष सगळे चुकीचे ठरणार आहेत. आणि म्हणून त्यांनी या कमिशन समोर साक्ष देताना सांगितलं की आम्हाला कशा पद्धतीची सिस्टम पाहिजे आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या सगळ्या शिफारशी स्वीकारून नंतर रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 मध्ये केली गेली. म्हणून आज आपला देश कशा तरी पद्धतीने स्थिर सावर झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. पण हे बाबासाहेब आंबेडकर किती वर्षानंतरचं सांगत होते ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या राजकीय क्षेत्रामधली भविष्यवाणी केली ती खरी होते आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी परराष्ट्र धोरणामधली भविष्यवाणी केली तेही खरी ठरते आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये केलेली भविष्यवाणी खरी ठरते आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1936ला या देशाच्या लोकसंख्येविषयीचं भविष्य व्यक्त केलेलं होतं. लोकसंख्येवरच्या बिलावरती बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप महत्त्वाचं बोललेले आहेत. कदाचित आज आपल्याला ते वाटू शकतं की आंबेडकर असा विचार करू शकतात. म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चारित्र्याचा विषय मांडलेला आहे, प्रज्ञाशील करुणेचा विषय मांडलेला आहे, त्याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं कसं काय बोलू शकतात असं वाटू शकतं आपल्याला. 1936ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातल्या सरकारला सांगत होते की भविष्यामध्ये लोकसंख्येचा प्रचंड मोठा विस्फोट या देशामध्ये होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामुळं पाश्चात्य देशामध्ये जे काही गर्भनिरोधक वापरले जात आहेत ते वापरण्याची शिक्षण भारतातल्या लोकांना देणं गरजेचं आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आरोग्याविषयी बोलतायत या देशातल्या. आणि इतकंच नाही तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की एका कुटुंबामध्ये जर इतके मुलं जन्माला येत असतील तर ती स्त्री तरी कशी पद्धत जिवंत राहू शकेल. आणि म्हणून ते सांगतायत की स्त्रीचे बाळंतपण हे 2च झाले पाहिजेत आणि तेही सेक्युअर झाले पाहिजेत, तिला सुरक्षा मिळाली पाहिजे. आणि म्हणून त्या पद्धतीनं जर बाबासाहेब आंबेडकरांचं कदाचित ऐकलं असतं तर कदाचित लोकसंख्येचा एवढा मोठा विस्फोट आज झाला नसता. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जे काही पाश्चात्य देशामधले जे काही गर्भनिरोधकांची साधनं आहेत ती साधनं भारतामध्ये आली पाहिजेत आणि ती कशा पद्धतीनं वापरायची याचं प्रशिक्षण देणं खूप गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस आपण 100 कोटी लोकसंख्येच्या पुढे गेलो त्यावेळेस आपल्या देशामध्ये थोड्याफार जाहिराती त्याच्या मोकळ्यापणाने यायला लागल्या
की गर्भनिरोधक साधनांचा वापर करणं गरजेचं आहे सुरक्षेसाठी का होईना म्हणून. पण बाबासाहेब आंबेडकर ते 1936 मध्ये सांगत होते. इतकंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की एखाद्या महिलेला तिच्या मुलाला जन्म द्यायचा आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार त्या महिलेला असला पाहिजे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये देखील हे सांगितलं की त्या महिलेचा तो मूलभूत अधिकार असला पाहिजे की त्या मुलाला तिने जन्म द्यायचा आहे की नाही. म्हणजे एवढ्या टोकापर्यंत बाबासाहेब आंबेडकर बोलत होते. आणि जर त्या पद्धतीने आपण गेलो असतो तर आजची परिस्थिती तीच झालेली आहे की महिला जर म्हटली तरच ती गर्भधारणा करू शकते. म्हणजे ती आता प्रगल्भ विचाराची झालेली आहे. पण बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस सांगत होते की ही प्रगल्भता आपल्या महिलांमध्ये येणं देखील गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत अधिकार त्यात महिलेला तो असला पाहिजे. आज ती परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढं काही वक्तव्य केलेलं आहे, जेवढं काही लिखाण केलेलं आहे किंवा जेवढे काही भाष्य केलेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीला आपल्याला थोडंसं समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही भविष्यवाणी केलेली होती ती देखील आज खरी होताना पाहायला मिळते आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 6 ते 14 वयोगटातील मुलांना हक्काचं, सक्तीचं आणि मोफत शिक्षण देण्याचं विश्लेषण केलेलं होतं किंवा तशा प्रकारची मागणी केलेली होती. तुम्ही जर 2002च्या पूर्वीचं भारतीय संविधान काढून बघितलं तर त्यातल्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सच्या आर्टिकल 45 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 6 ते 14 वयोगटातील बालकांना सरकारनं शिक्षण हे हक्काचं, सक्तीचं आणि मोफत द्यावं असं विश्लेषण केलेलं आहे. आज दैनिक लोकमतच्या महाराष्ट्र, दिल्ली आणि गोवा आवृत्तीला माझा याच्यावरती लेख आलेला आहे, तुम्ही तो नक्की वाचा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशा पद्धतीनं या देशातल्या शिक्षण व्यवस्थेचा विचार केलेला होता, पण त्या शिक्षण व्यवस्थेच्या अगेन्स्टमध्ये कसं जातोय आपण. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की 6 ते 14 वयोगटातील मुलांना हक्काचं, सक्तीचं आणि मोफत शिक्षण दिलं पाहिजे. ही जबाबदारी राज्यांची असेल, पण राज्य ती जबाबदारी घेते का? आज ती जबाबदारी राज्य घेत नाही. 2002 मध्ये भारतीय संविधानामध्ये अमेंडमेंट झालं आणि ती जी तरतूद आहे ती फंडामेंटल राईट्स मध्ये आली. आर्टिकल 21 मध्ये ती तरतूद आणली गेली. इंग्रजीमध्ये त्याला आर्टिकल 21A असं म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला आर्टिकल 21 असं म्हणतात, 21 असं म्हणतात. तर ही तरतूद त्या फंडामेंटल राईट्समध्ये आणली गेली आणि तिथेही सांगितलं गेलं की राज्याने 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण हे हक्काचं, सक्तीचं आणि मोफत दिलं पाहिजे. राज्य ती जबाबदारी घेते का? आज अजिबात घेत नाही. राज्याने सांगितलं की आज अलका कुबलचं एक स्टेटमेंट आलेलं आहे जळगावमधल्या एका भाषणाचं. ती म्हणते की माझ्या मुलाची फीस म्हणजे तिचा प्राथमिक शिक्षण घेते तिचा मुलगा आणि तिच्या मुलाची फीस 1.5 कोटी रुपये आहे 1 वर्षाची. म्हणजे शिक्षण किती महाग झालेलं आहे. एका बाजूला बाबासाहेब आंबेडकर सांगतायत की तुम्हाला शिक्षणाच्या माध्यमातून समता आणता आली पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला प्रायमरी एज्युकेशन हे सगळ्यांना इक्वल दिलं पाहिजे, समान दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये एकसूत्रीपणा हा शब्द वापरलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी की एकसूत्रीपणा त्याच्यामध्ये आणला पाहिजे. म्हणजे तिथे पहिल्यांदाच या विद्यार्थ्यांमध्ये इक्वॅलिटी तयार होईल. पण ती इक्वॅलिटी आजही आपण तयार करत नाही. आणि म्हणून आपल्याला असं दिसतंय की फंडामेंटल राईट्स जरी आपले मूलभूत अधिकार सांगत असले की तुम्हाला शिक्षण मोफत दिलं पाहिजे, पण ते शिक्षण आज मोफत मिळत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं की ठीक आहे, ज्या लोकांचं शिक्षणाला तुम्हाला खर्च करावा वाटत नाही त्यांचा करू नका. ज्या लोकांचं सामर्थ्य आहे समजा फीस भरण्याचं त्यांना भरू द्या, पण बाकीच्या लोकांना देखील त्याच वर्गामध्ये शिकता आलं पाहिजे याची तरतूद करा. पण ती झाली नाही. आणि म्हणून आपल्याला असं दिसतंय की शिक्षणामधली जी विषमतेची दरी आहे ही विषमतेची दरी आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. एका बाजूला 1.5 कोटी रुपये भरणारा अलका कुबलचा मुलगा आहे आणि एका बाजूला शाळेमध्ये खिचडी खाऊन शिकणारा देखील मुलगा आहे. म्हणजे ही विषमता जी आहे ही विषमता जेवढ्या लवकर तुम्हाला संपवता येईल तेवढ्या लवकर तुम्ही संपवली पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी 26 नोव्हेंबर 1949ला संविधान सभेतल्या शेवटच्या भाषणामध्ये एक इशारा दिलेला होता की उद्यापासून आपण एका विषमता युगामध्ये प्रवेश करणार आहोत. म्हणजे उद्यापासून म्हणजे कधी 26 नोव्हेंबरला आपण भारतीय संविधान अडॉप्ट केलं त्याच्या 1 दिवस अगोदर बाबासाहेब आंबेडकर सांगतायत की 25 नोव्हेंबर 1949ला की उद्यापासून आपण एका विषमता युगामध्ये प्रवेश करणार आहोत. राजकारणामध्ये आपल्याला समता असणार आहे, परंतु सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये आपण समता स्वीकारू शकणार नाही. परंतु लवकरात लवकर आपल्याला या सामाजिक आणि आर्थिक विषमतेचा प्रवास संपुष्टात आणला पाहिजे. जर हा प्रवास आपण दीर्घकाळ करत राहिलो तर ज्या लोकांना सामाजिक आणि आर्थिक समता मिळालेली नाही तेच लोक या लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत.
ही भविष्यवाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तत्कालीन परिस्थितीमध्ये करतायत. आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की जे लोक आर्थिक विषमतेला तोंड देत आहेत किंवा जे आर्थिकदृष्ट्या संपन्न नाहीत ते लोक या लोकशाहीच्या विरोधामध्ये भाष्य करायला लागलेले आहेत. जे लोक सामाजिक विषमतेला तोंड देत आहेत ते लोक या लोकशाहीच्या विरोधामध्ये बोलायला लागलेले आहेत. आणि म्हणून सामाजिक आणि आर्थिक समता ह्या लोकशाहीसाठी खूप गरजेची आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की सामाजिक आणि आर्थिक विषमता संपुष्टात आणून आपल्याला या लोकांना एकमय करणं खूप गरजेचं आहे, यांना समतेच्या पातळीवरती आणणं खूप गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण या समतेच्या पातळीवरती या लोकांना आणणार नाही तोपर्यंत आपल्याला राष्ट्र सुरक्षित आहे असं वाटणार नाही. आणि म्हणून त्यांनी याच भाषणामध्ये असा एक इशारा दिला की तुम्हाला जर या देशाला राष्ट्र म्हणून पुढे घेऊन जायचं असेल तर तुम्हाला या देशामधली जाती व्यवस्था देखील संपुष्टात आणणं खूप गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे की आपण आपली जी प्रतिज्ञा म्हणतो, प्रार्थना म्हणतो, त्याच्यामध्ये इंडिया इज माय कंट्री असं म्हणतो इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये त्याला आपण भारत माझा देश आहे असं म्हणतो. आपण इंडिया इज माय नेशन असं नाही म्हणत. त्याचं कारण असं आहे की आपण नेशन नाही आहे, आपण राष्ट्र नाही आहे. परंतु आपल्याला राष्ट्र निर्मितीकडे जायचं आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की राष्ट्र निर्माणाची जी प्रक्रिया आहे ती कधी सुरू होते. आणि म्हणून त्यांनी महात्मा फुलेंची एक व्याख्या कोट केली आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्र निर्माणाची प्रक्रिया केव्हा सुरू होते, ज्यावेळेस लोक एकमय होतात तेव्हा राष्ट्र निर्माण होतं. आपण आजही एकमय नाही आहेत. आपण जातीजातीमध्ये विभागलेले आहोत, आपण धर्माधर्मामध्ये विभागलेले आहोत, आपण प्रांतामध्ये विभागलेले आहोत. आपल्याला बिहारी नको वाटतो आणि महाराष्ट्रात बिहारच्या लोकांना महाराष्ट्रीयन नको वाटतो. राहतो आपण एकाच देशामध्ये पण प्रांतामध्ये देखील विभागलेले आहोत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की एवढा विषमतेमध्ये असलेला देश याला समतेच्या पातळीवरती आणणं आणि लोकांना एकमय करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून या देशामधले जातीव्यवस्थेमधले जे काही वाद आहेत ते संपुष्टात आले पाहिजे, जातीव्यवस्था संपुष्टात आली पाहिजे, लोक एकमय झाले पाहिजे, प्रांतामधले वाद मिटले पाहिजे, लोक एकमय झाले पाहिजे, भाषेमधले वाद मिटले पाहिजे, लोक एकमय झाले पाहिजे. तेव्हाच कुठे आपण राष्ट्र निर्माणाच्या प्रक्रियेकडे जाऊ शकतो. आणि तो दिवस आपल्याला आणावा लागणार आहे. तो काही येणार नाही, तर तो दिवस आपल्याला आणावा लागणार आहे ज्या दिवशी आपण स्वतःला राष्ट्र म्हणून घेऊ. आणि म्हणून त्या दिशेनं आपल्याला जायचं होतं. पण आपण तो आज प्रवास करतो आहे का, हा खरा प्रश्न आहे. आज प्रत्येकाला आपापली जात, आपल्या गळामधलं एक ताईत वाटायला लागलेली आहे की इतका अभिमान निर्माण झालेला आहे त्या जातीचा. खरं तर जाती इतकं घाणेरडं या देशामध्ये काहीच नाही आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी तर एक स्टेटमेंट केलेलं आहे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील या देशामधला प्रत्येक माणूस आजही गुलाम आहे. आणि त्यांनी सांगितलं की तो कशाचा गुलाम आहे, तर इथल्या जाती व्यवस्थेचा गुलाम आहे. आणि म्हणून ही जात जी आहे ही आपल्याला गुलामीमध्ये ठेवते. ती तुम्हाला आवडलेल्या मैत्रिणीसोबत दुसऱ्या जातीतल्या लग्न करू देत नाही. म्हणजे तुम्ही गुलामच आहेत त्या जातीचे. म्हणजे ही गुलामी बाबासाहेब आंबेडकरांना उद्ध्वस्त करायची होती आणि त्या दिशेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास चालू होता. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेही सांगितलं की या जाती व्यवस्थेला संपुष्टात आणण्यासाठी आपल्याला 300 वर्ष लागतील. आज त्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या स्टेटमेंटला 90 वर्ष झालेली आहेत. पण आज थोडंसं चित्र आपल्याला थोडं बदललेलं पाहायला मिळते की लोक आंतरजातीय विवाह एका मंडपामध्ये आता करायला लागलेली आहेत. म्हणजे ह्या 10 वर्षामध्ये समजूतदारपणा एकत्र करून किंवा त्या दोघांचं प्रेम आहे म्हणून का होईना पण एका मांडवामध्ये आता 2 जातीतले लोक एकत्र येऊन लग्न करायला लागलेले आहेत. हे 100% होण्यासाठी आपल्याला 300 वर्ष लागतील याची भविष्यवाणी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये पावलं देखील टाकणं खूप गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या अनुषंगाने अशी प्रचंड भविष्यवाणी केलेली आहे. आणि म्हणून त्यांनी जे काही भविष्यवाणी या देशाच्या बाबतीमध्ये केलेली आहे त्या प्रत्येक गोष्टीवरती आजच्या तरुणाईने खऱ्या अर्थानं विचार करणं खूप गरजेचं आहे. पण आपण तसा विचार करत नाही. आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये जेव्हा अर्थसंकल्प येतो त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की अर्थसंकल्पामध्ये काय तरतुदी येतात आपल्यासाठी याचं विश्लेषण या देशातल्या तरुण मतदारांनी करणं गरजेचं आहे. पण नेमकं तुम्हाला सांगतो मी, ज्या कालखंडामध्ये किंवा ज्या काळामध्ये किंवा ज्या महिन्यामध्ये आपला अर्थसंकल्प मांडला जातो त्याच काळामध्ये आपल्याकडे IPLच्या मॅचेस सुरू होतात. आणि आपण अर्थसंकल्प बघत नाही, आपण त्या मॅचेस बघतो. म्हणून या देशातल्या अर्थव्यवस्थेचं विश्लेषण या देशातली तरुणाई करतच नाही. आणि म्हणून या देशाचं भविष्य काय, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की येणाऱ्या तरुण पोरांनी हे ठरवायचं आहे की हा देश कशा पद्धतीनं घडवायचा आहे. आणि त्या दिशेनं आपल्याला या देशाचा किंवा या राष्ट्राचा प्रवासाला आपल्याला जायचं आहे. पण तसं चित्र आपल्याला आज पाहायला मिळत नाही आहे. काही प्रमाणामध्ये या गोष्टीवरती आपण काम करतो, ही समाधानाची जरी बाब असली
तरी ज्या स्पीडनं आपल्याला काम करायला पाहिजे त्या स्पीडनं आपण काम करताना पाहायला मिळत नाही. आणि म्हणून त्याच्या पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या बाबतीमधली एक गोष्ट 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणामध्ये सांगितली की येणाऱ्या कालखंडामध्ये जर हे संविधान आपण योग्य व्यक्तीच्या किंवा चांगल्या लोकांच्या हाती जर दिलं नाही तर हे संविधान या तरुणांना वाईट वाटण्याची शक्यता आहे. जर त्या संविधानाला राबवणारे लोक जर वाईट असतील तर या संविधानाला तरुण वाईट म्हणतील, आणि जर समजा या संविधानाला राबवणारे लोक जर चांगले असतील तर हे संविधान तरुणाईला चांगलं देखील वाटू शकतं. आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की या देशातल्या अनेक तरुणांना भारताचं संविधान वाईट वाटायला लागलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हे तेव्हाच सांगितलं की अशा प्रकारची एक पिढी निर्माण होईल जी पिढी भारतीय संविधानाला दोष देत बसेल. त्यावेळेस या देशामधले जे काही राज्यकर्ते असतील ते राज्यकर्ते आपलं राज्य करून जातील, परंतु ते राज्यकर्त्यांचं काय चुकलं याचं विश्लेषण ते करणार नाहीत, सगळा दोष संविधानाला देतील. आणि तीच परिस्थिती आज निर्माण होते आहे. आपल्याला असं वाटतं की काय राज्यकर्ते खूप चांगले आहेत हो, पण आपल्या देशाचं संविधान चांगलं नाही असा विचार करणारी एक पिढी आज निर्माण झालेली आहे. पण तीच पिढी या देशाच्या संसदेचं विश्लेषण करत नाही की या देशाच्या संसदेमध्ये 54% लोक यांच्यावरती क्रिमिनल अफेन्स आहेत, म्हणजे अतिशय गंभीर गुन्हे दाखल असलेले लोक 54% आहेत आपल्या देशाच्या संसदेमध्ये. खरं तर तत्कालीन परिस्थितीमध्ये ज्यावेळेस भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक होत होती 1952ची, तेव्हा भारताच्या या 1952च्या संविधान सभेमध्ये किंवा संसदेमध्ये अतिशय उच्च शिक्षित लोक बसलेले होते. म्हणजे लोक अशिक्षित होते, अडाणी होते, शिक्षणाचं प्रमाण कमी होतं, पण तत्कालीन परिस्थितीमध्ये लोक उच्च शिक्षित लोकांना आपला नेता मानत होते. आणि 1952च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जवळपास 90हून जास्त लोक बॅरिस्टर दर्जाचे लोकांनी निवडून दिलेले होते. म्हणजे एवढे उच्च शिक्षित लोक आपण संसदेमध्ये बसवलेले होते. लोक अशिक्षित होते, अडाणी होते, पण उच्च शिक्षित लोक निवडून देत होते. आज शिक्षणाचं प्रमाण वाढले आणि संसदेमध्ये कोण बसले हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे ज्याच्या डिग्रीचा एक कोणाचाच पत्ता नाही असे लोक या संसदेमध्ये बसलेले आहेत. आणि हे घडणार आहे याचा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंना लिहिलेल्या एका पत्रामध्ये केलेला आहे. ते म्हणतायत की तुमच्या संसदेमध्ये कशा पद्धतीचे लोक बसलेले आहेत याचा देखील विचार तुम्हाला करावा लागणार आहे. कारण त्या कालखंडामध्ये देखील काही लोक अशा पद्धतीचे होते ज्यांचं चारित्र्य चांगलं नव्हतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंना देखील इशारा दिलेला होता की लवकरात लवकर हे लोक संसदेच्या बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. हा जर क्राईम रेट वाढत गेला तर हा क्राईम रेट वाढत गेल्यानंतर या संसदेमध्ये सगळे क्रिमिनल लोक बसतील. आज तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपल्या संसदेमध्ये असे 18 लोक आहेत, 18 खासदार आहेत ज्यांना थेट फाशीची शिक्षा होऊ शकते. म्हणजे इतके मोठे गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती, म्हणजे गंभीर गुन्हे, रेप करून मर्डर केलेले गुन्हे त्यांच्यावरती आहेत. त्यांना थेट फाशी होऊ शकते असे लोक संसदेमध्ये बसलेले आहेत. आणि त्यांच्याकडून अशी अपेक्षा करतोय आपण की आपल्याला नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, आपला देश सुरक्षित झाला पाहिजे, आपल्या देशाला आपण महासत्तेकडे घेऊन गेलं पाहिजे. हे अजिबात शक्य नाही आहे. कारण आपण जे निवडून दिलेले लोक आहेत ते कशा पद्धतीचे आहेत याच्यावरती डिपेंड करणार आहे की आपलं भविष्यामध्ये काय होणार आहे. आणि म्हणून याचा कुठे ना कुठे आपण विचार केला पाहिजे. तुम्ही ADRचा रिपोर्ट काढून वाचा. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स नावाची एक संघटना आहे जी या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये लढते आहे. EVMच्या बाबतीमध्ये लढते आहे, गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये लढते आहे, राजकारणामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये लढते आहे. ती एकमेव संघटना आहे देशामधली जी निर्भीडपणे या सगळ्यांच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आवाज उठवते आहे. आणि या सगळ्यांच्या तारखा सध्या सुरू आहेत, केसेस सुरू आहेत, वेगवेगळे वकील या सगळ्या तारखा लढत आहेत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की लोकांना जे काही आपण संविधान दिलेलं आहे त्या संविधानाची जर योग्य अंमलबजावणी झाली तरच हा देश महासत्ता होऊ शकतो. परंतु आपल्याला दिलेल्या मूलभूत अधिकारांचं देखील योग्य अंमलबजावणी होते का हा खरा आजचा प्रश्न आहे. आणि म्हणून आपल्याला मिळालेले मूलभूत अधिकार हे योग्य पद्धतीने आपल्याला मिळत आहेत का. तुम्ही बघताय की मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ज्या महिलेचा मृत्यू झाला तिच्या मूलभूत अधिकाराचं काय, तिच्या पोटामध्ये जे काही बाळ होतं त्या बाळाच्या मूलभूत अधिकाराचं काय, याचा विचारच आपण करत नाही. हा दोष फक्त मंगेशकर हॉस्पिटलचा नाही आहे, तर हा सगळा दोष हा सरकारचा आहे. कारण तिला सुरक्षा देणं हे सरकारचं काम आहे. आणि म्हणून आपला सरकारसोबत एक करार झालेला आहे हे आपल्याला माहीतच नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की सरकार आपण का निवडतो आहे त्याचं कारण सांगताना बाबासाहेब आंबेडकर सांगतायत की आपल्या संविधानामध्ये जे काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन करणं
हे सरकारचं काम आहे. आपण कशासाठी निवडतोय सरकार? आपण सरकारला सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला का निवडतो आहे, कारण तुम्ही आमच्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन करायचं आहे. आम्ही संविधानाची शक्ती तुमच्या बाजूने का उभी केलेली आहे, कारण तुम्ही लोकांच्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन करायचं आहे. जर तुम्ही लोकांच्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन करत नसाल आणि असं जर आम्हाला वाटलं तर दुसऱ्या 5 वर्षानंतर आम्ही तुम्हाला बदलू. म्हणजे 5 वर्षानंतर निवडणुका का होतात? कारण तुमच्या जर मूलभूत अधिकाराचं संरक्षण होत नसेल तर लोकांनी ते सरकारच बदलायचं आहे. आज मूलभूत अधिकाराचं संरक्षण होतंय का याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण या देशामधून मागच्या 1 वर्षामध्ये 64,000 महिला गायब आहेत, बेपत्ता आहेत. त्यांच्या मूलभूत अधिकाराचं काय? या 64,000 महिलांमध्ये 4,000 तरुण मुली आहेत, ज्यांचा पोलिसांना शोध लागत नाही, ज्यांचा सरकारला शोध लागत नाही, ज्यांना CIDला शोध लागत नाही किंवा ED वगैरे काय काय या यंत्रणा आहेत, यातल्या कुठल्याच यंत्रणेला या महिलांचा शोध लागत नाही. त्या महिला कुठे आहेत? त्यांच्या मूलभूत अधिकाराचं काय? आपण जे मतदान करतो आहे ते मतदान याच्यासाठी करतो आहे की या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला सुरक्षा मिळाली पाहिजे. कारण आर्टिकल 21 हे एक असं आर्टिकल आहे जे आर्टिकल या देशामध्ये आणीबाणी जरी लागू झाली तरी ते आर्टिकल रद्द होत नाही. फंडामेंटल राईट्स मधले सगळे आर्टिकल रद्द होतात, पण 21 हे आर्टिकल असं आहे ज्याला जीविताचा अधिकार असं म्हटलेलं आहे. तो अधिकार आपला सस्पेंड होत नाही, तो अधिकार सर्वोच्च आहे. पण या देशामध्ये आणीबाणी नसताना देखील 64,000 महिला गायब होत आहेत. म्हणजे आपल्या देशामध्ये मूलभूत अधिकार जे आहेत या मूलभूत अधिकाराला प्रोटेक्ट करणारं गव्हर्नमेंट आहे का? आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की लोकांनी त्यांच्या मूलभूत अधिकाराचा विचार केला पाहिजे आणि लोकांनी सरकार निवडत असतानाच आपल्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन होईल की नाही याचा विचार करून हे सरकार निवडलं पाहिजे. आणि विचार करण्याची प्रवृत्ती असलेल्या लोकांनाच मतदानाचा अधिकार असला पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी 326 कलमामध्ये विवेकी लोकांना मतदानाचा अधिकार असला पाहिजे, अर्थातच अनसाऊंडनेस ऑफ माइंड असलेल्या लोकांना मतदानाचा अधिकार देऊ नये असं ठामपणे सांगितलं. पण आजची परिस्थिती अशी झालेली आहे की लोक सुशिक्षित झालेत पण लोक विवेकी झालेले नाहीत. शिक्षणाचं प्रमाण आपल्याला दिसतं आहे पण लोक विवेकी झालेले आपल्याला पाहायला मिळत नाहीत. सुशिक्षित झालं, सही करायला आलं, STची पाटी वाचता आली, पुस्तक वाचता आलं म्हणजे विवेकी होत नाही आहे. विवेकी लोक केव्हा म्हणता येईल, विवेकी माणूस केव्हा म्हणता येऊ शकतं की ज्या व्यक्तीला चांगलं काय आणि वाईट काय याच्यामधला फरक कळतो आणि तो चांगल्याच्या पाठीशी जातो, तीच व्यक्ती विवेकी असते. आणि म्हणून सुशिक्षित असणं आणि विवेकी असणं याच्यामध्ये देखील फरक आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं सुशिक्षित असलेला असा शब्द नाही वापरला आपल्याकडे. स्वातंत्र्यापूर्वी आपल्याला जो मतदानाचा अधिकार होता तो 3 लोकांना होता. सुशिक्षित असलेले लोक, टॅक्स भरणारे लोक आणि जमीनदार असलेले लोक. पण स्वातंत्र्यानंतर आपल्याला विवेकी लोकांना मतदानाचा अधिकार द्यायला सांगितलेला आहे. सुशिक्षित असणाऱ्या लोकांना देखील नाही आहे. ज्याचा विवेक जागृत आहे त्या लोकांना मतदानाचा अधिकार दिला पाहिजे. तेच लोक या देशाच्या भविष्याचा चांगला विचार करू शकतात असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. आणि म्हणून अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला म्हणजे त्यांचं महापरिनिर्वाण होण्याच्या अगोदर या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि त्यांनी सांगितलं की भविष्यामध्ये जर आपण हे करू नाही शकलो तर या देशामधली लोकशाही देखील टिकून राहणार नाही. आणि त्यांनी 7 गोष्टी सांगितल्या लोकशाही या देशामधली टिकून राहण्यासाठी. त्यातली एकही गोष्ट आपण करताना पाहायला मिळत नाही. आणि म्हणून भारतातली लोकशाही धोक्यात आलेली आहे असं आपल्याला पाहायला मिळतं आहे. या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि एक प्रकारे आपल्याला असं दिसतंय की आपण ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस आपली सटवी पुंजली जाते. म्हणजे सटवीची पूजा करतात. तुमच्या आईवडिलांना तुम्ही विचारून बघा घरी गेल्यानंतर, ते ग्रामीण भागामध्ये वगैरे असतं. सटवीची पूजा का करायची असते? कारण सटवी त्या मुलाचं भविष्य लिहित असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं भविष्य लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की जर तुम्ही असं नाही केलं तर हे घडत जाईल आणि हे घडू नये याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. या सगळ्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या भविष्यावरती लिहिलेल्या आहेत, या देशाच्या हस्तरेखेवरती लिहिलेल्या आहेत. आणि तेच आज या देशामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. या हस्तरेखेवरती जे घडतं आहे, जे वाईट आहे ते काढून टाकण्याची विवेकी शक्ती या लोकांमध्ये आली पाहिजे याचा देखील विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला होता. आणि म्हणून त्यांनी सांगितलं होतं की या देशामध्ये विवेकी समाज घडवण्यासाठी या देशातल्या लोकांना अगोदर शिक्षण देणं खूप गरजेचं आहे, त्यांचा विवेक जागृत करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामधल्या शिक्षणाला सक्तीचं शिक्षण करा असं सांगितलं. तेच आज घडताना पाहायला मिळते. आणखीन एक भविष्यवाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली जी शेवटची मी तुम्हाला सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ज्या वेळेस रशियाची राज्यक्रांती झाली आणि कम्युनिझम संपूर्ण जगभरामध्ये पसरायला लागला
त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं की हा कम्युनिझम जो आहे हा कम्युनिझम जगातले सगळे धर्म संपुष्टात आणणार आहे. त्यांनी एक मुलाखत दिलेली आहे. त्या मुलाखतीमध्ये ते म्हणतायत की हा जो काही मार्क्सवाद आहे किंवा हे जे काही कम्युनिझम आहे हे जगातले सगळे धर्म संपुष्टात आणणार आहे आणि या कम्युनिझमला उत्तर देणारा जर धर्म या जगात अस्तित्वात नाही आला तर या देशामध्ये एकही धर्म टिकून राहणार नाही. आणि तुम्हाला हे चित्र जर बघायचं असेल तर तुम्हाला हे तुम्ही लिहून ठेवा कुठेतरी, म्हणजे तुमची मुलं ह्याचं चित्र बघू शकतील की किमान या 200 वर्षामध्ये आपल्याला या जगामध्ये कुठेही धर्म अस्तित्वात असलेला पाहायला मिळणार नाही. कारण याची सुरुवात झालेली आहे. लोक धर्म आणि जात हळूहळू 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 का होईना पण नाकारायला लागलेली आहे. आणि म्हणून प्रभावीपणे या कम्युनिझमला जर उत्तर देणारा आत्ताच्या कालखंडामध्ये कुठला धर्म असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तो आधुनिकतेवर असला पाहिजे, लोकांनी त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि लोकांनी त्या धर्माने लोकांवरती कुठलीही बंधनं आणली नाही पाहिजेत. अशा प्रकारचा धर्म जर तुम्ही आणू शकलात तरच तुम्ही या देशामधल्या या साम्यवादाला आणि कम्युनिझमला उत्तर देऊ शकाल. आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला धर्म नावाची गोष्ट देखील अस्तित्वात असलेली पाहायला मिळणार नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांनी एक आशावाद असा व्यक्त केला की आजच्या कालखंडामध्ये बुद्ध धम्म हा एकमेव असा धम्म आहे जो या कम्युनिझमला प्रचंड मोठ्या शक्तीने उत्तर देऊ शकतो. कारण तो आधुनिकतेवरती आधारित आहे, तो विज्ञानावरती आधारित आहे आणि विज्ञानच हे कम्युनिझम संपवू शकतं. ही भविष्यवाणी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. याचं चित्रण आपल्याला कदाचित 200 वर्षानंतर पाहायला मिळू शकतं. ज्या काही गोष्टी मी आता तुम्हाला सांगितल्या त्या आता घडतायत का याचं विश्लेषण तुम्ही बाहेर गेल्यानंतर करा. एखाद्यासोबत चर्चा करूनही बघा की हे सगळं जे काही मी सांगितलेलं आहे हे घडतंय का नेमकं. आणि याच अनुषंगाने माझं नव्यानं येणारं जे पुस्तक आहे ज्याचा उल्लेख अक्षयनं आता केला की संक्रमणाचा पॅनोरामा @75 म्हणजे 75 वर्षामध्ये नेमकं या देशामध्ये काय घडले, काय घडायला पाहिजे होतं आणि भविष्यामध्ये काय घडणार आहे याचं विश्लेषण मी त्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. येणाऱ्या एक 8-10 दिवसामध्ये ते पुस्तक प्रिंट होऊन येऊ शकतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या भविष्यवादी आंबेडकर नावाच्या या विषयावरती मी आपल्यासमोर जे भाष्य केलेलं आहे एका वेगळ्या विषयावरती आज बोलण्याची तुम्ही मला संधी दिली, शाक्य सरांनी मला संधी दिली, अक्षयनं मला निमंत्रित केलं, त्याबद्दल मी सरांचे आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला महात्मा फुले यांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.